वर्षभरानंतर आपली पत्रकार परिषद होते. त्या पत्रकार परिषदेला 2 तारखेला होणाऱ्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याबरोबर संवाद साधावा, आपलं मनोगत सर्वसामान्य मतदारांच्या पर्यंत, जनतेपर्यंत पोचावं. काही बातम्यातून, काही यूट्यूबच्या बातम्यातून, काही प्रसारमाध्यमातून ज्या काही पोस्ट केल्या जातात त्यातून निवडणुकीतलं वातावरण जे मला अपेक्षित असतं त्यापेक्षा खराब झालेलं मी काल परवा पाहिलं. आणि मग रात्रीच मी स्वतः एक मेसेज टाईप केला आणि आपली पत्रकार परिषद आज आयोजित केली. कारण कालची बाजारपेठेमध्ये प्रचाराची फेरी अगोदर ठरली असेल, नाही तर कालच आपल्याला बोलवणार होतं. गेले 2-3 दिवस समाज माध्यमावरनं नगराध्यक्षांच्या बाबतीमध्ये पुष्पाताई दगडे असतील, माझ्या सुनबाई स्वाती लाड असतील, त्यांच्या विरोधातल्या, एकमेकांच्या विरोधातल्या त्या दोघींनी नव्हे, पण त्यांच्या नेतृत्वानं काही आमच्या सहकाऱ्यांनी, काही त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या पोस्ट केल्या त्यातून मी व्यथित झालेलो आहे, दुःखी झालेलो आहे. माझ्या सामाजिक आयुष्यामध्ये सर्वांचा आदर आणि विशेषतः महिलांचा आदर करण्याचं काम मी प्राधान्याने केलेलं आहे. आज कुठल्याही आघाडीतून असू दे, परिवर्तन विकास आघाडीतून असू दे, महायुतीतून असू दे, हे सारे उमेदवार आपल्या सर्वांबरोबर अतिशय परिचित राहिलेले आहेत. एकमेकांबरोबर आम्ही काम केलेलं आहे. आता त्यातल्या काही उमेदवारांना माझं सहकार्य, मार्गदर्शन, योगदान मान्य करू न करू, परंतु आज जे काही माझे नगरसेवक म्हणून परिवर्तन विकास आघाडीमधले आहेत काही, ते माझ्या नेतृत्वाबरोबर, त्यांच्याबरोबर मी काम करत असताना घडले, निवडून आले, त्यातले काही पराभूत झाले. राजकारणामध्ये काही पक्षीय दृष्टिकोन बदलल्यानं, पक्ष विभाजित झाल्यानं प्रत्येकानं आपापला मार्ग वेगळा धरला. मी त्यांना कोणत्याही शब्दामध्ये, कोणत्याही बाबतीमध्ये असं का करता म्हणून विचारलं नाही, तर ते लोकशाहीमधलं स्वातंत्र्य आहे. आणि कार्यकर्त्याला ज्या ठिकाणी आपण सुरक्षित असू, पुढे आपलं भवितव्य काय याची त्याला चिंता असते, तो त्या ठिकाणी जात असतो. आणि त्या बाबतीमध्ये माझी कधीही तक्रार राहिली नाही. या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माझ्या सुनबाईला उभं करावं असा माझ्या पक्षाकडून आग्रह होता, परंतु माझी आर्थिक स्थिती, माझी प्रकृती आणि एकंदरीत मला गेल्या 45 वर्षात जो काही अनुभव आला त्यातून मी असं म्हटलं की आपण थांबावं. आणि आता 70ला लागल्यानंतर मी माझं तर राजकीय निवडणुकीतलं उभं राहण्याचं कधीच पाळणार नाही पुढल्या काळामध्ये स्वप्न. मी मला थांबवलेलं आहे. गेले काही 2-3 वर्ष मी स्वतःला सर्वांच्यापासून दूर राहण्याचा, एकाकी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आलो. तो माझा व्यक्तिगत प्रश्न होता. माझा कोणावरती राग नव्हता, आकस नव्हता. परंतु या निवडणुकीमध्ये पक्षानं मला, माझ्या पक्षाच्या राज्याच्या नेतृत्वानं या निवडणुकीला तुमच्या सुनबाईंना तुम्ही उभं करावं पक्षाच्या वतीनं असं सांगितल्यानंतर माझ्या मनामध्ये द्वंद्व निर्माण झालं की आपण पक्षाचं ऐकायचं की नाही, पक्ष नेतृत्वाचं ऐकायचं की नाही. आणि एकंदरीत सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांची, मित्र पक्षातल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची अगोदरपासूनची ती भूमिका होती
आणि शेवटी मी माझ्या गावकीची बैठक लावली आणि त्या ठिकाणी माझी भूमिका त्या ठिकाणी विशद केली आणि मग रात्री 2 वाजता नेतृत्वाला सांगितलं की होईल तयार आहे. याला काही फारसा अवधी झालेला नाही. आता योगायोगानं तिथं शिक्षण जर का ती डॉक्टर असेल तर स्वाभाविकपणे एखादा कार्यकर्ता समर्थक ती शिकलेली आहे, ती डॉक्टर आहे, चांगलं काम करू शकेल असं एखादा कार्यकर्ता बोलतो. दुसरा जो काही विरोधी विचाराचा कार्यकर्ता असतो तो शिकलेला असेल म्हणून काय झालं, त्यांना अनुभव येतो काही ना 3 वेळा निवडून आलेले आहेत, तो त्यांचं समर्थन करतो की त्या कार्यकर्त्यांच्या मधली चर्चा असते आणि जोपर्यंत निवडणूक आहे तोपर्यंत अशा प्रकारची चर्चा चालणार हे आपण गृहीत धरतो. परंतु मी माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना परवा दिवशी रात्री आणि काल स्पष्टपणे सांगितलं की ज्या प्रकारे चर्चा चाललेली आहे ही मला बिलकुल मान्य नाही. दगडेताई आज जरी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अध्यक्षपदाच्या उमेदवार असतील, माझ्या सुनबाईची उमेदवारी ठरवण्याच्या अगोदर आदल्या दिवशी त्या मला भेटूनही गेल्या होत्या आणि मी त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. म्हणजे एवढे चांगले संबंध आहेत, ते आजचे नाहीत. त्यांचे पतीसुद्धा धनंजय जातड यांच्या निवडणुकीला अपक्ष म्हणून राहिले होते, परंतु आमच्यातले संबंध कधी बिघडले नव्हते. किंबहुना आता जे काही उमेदवार आहेत त्यांचेही गुणांबरोबर मैत्रीचे असतील, नात्याचे असतील, ते अनेकांशी आहेत. परंतु कुठेतरी याच्यामध्ये कुठेतरी जाणीवपूर्वक तशा प्रकारचा प्रयत्न केला आणि मग अशी ही चर्चा एका वेगळ्या वळणावरती नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सुधाकर घाटे यांच्या पेजमध्ये जे काही आलं मग ते IBS लोकमंच विलास बडे यांचं जे काही महाराष्ट्रामधलं विमोचन होतं, कोणाला उमेदवारी दिली जाते, सामान्य कार्यकर्त्यांना. एक नामांकित अँकर आहे, त्यांचा अभ्यास जाणता आहे, त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेला लोकांच्या समोर सादर करत असताना त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या बाबतीतल्या भावना होत्या त्यांनी व्यक्त केल्या आणि अवघ्या महाराष्ट्रातले 1-2% जर त्या निवडणूक लढवणाऱ्या सोडून बाकी सगळे सहमत असतील यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु यूट्यूबमध्ये हे टाकत असताना त्याच्यावरती तो फोटो त्यांचा दाखवत असताना, त्यांचं बातमीपत्र दाखवत असताना भाजपाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड यांचा फोटो टाकून सर्व काही त्यांना एकटीलाच लागू आहे अशा प्रकारचा आभास आणि चुकीचा मेसेज लोकांमध्ये देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आणि ते सुधाकर म्हणजे आपला सुधाकर भाऊ एक पेज आहे आणि ते 4 दिवसापूर्वी त्या पेजवरती ती बातमी आहे. त्याच्यानंतर मग त्यांच्या पेजवरती एक तक्ता येत गेला. फरक स्पष्ट आहे. मग स्वाती लाड यांच्याकडे काळ्या रंगामध्ये दाखवलंय, माझे आमदार साहेबांच्या सुनबाई, सत्तेचा उपभोग, आपलीच प्रगती, आपलाच विकास, सत्तेचं केंद्रीय. इकडे पुष्पाताई दगडे यांचं भगव्या रंगामध्ये दाखवले, सत्ता जनकल्याणाचे माध्यम, सर्वप्रथम आणि अंतिमता कर्जचा विकास, प्रबळ लोकशाहीच्या पाय. ही त्यांच्या पेजवरती 4 दिवसापूर्वी आलेली बातमी होती. हे त्यांनी पेजवरती ते टाकलं होतं, ते आपल्याला दाखवलं. नंतर दुसऱ्या पेजवरती आहे माझे आमदार, पुन्हा तो काळा रंग आणि भगवा रंग, माझे आमदार साहेबांच्या सुनबाई,
सत्ता कारणाचा उन्माद, कागदावरच्या योजनांची आमिष वॉर्डमध्ये काम करताना दिसल्याच नाही. त्यांच्या बाबतीमध्ये ताईंच्या त्या बाबतीमध्ये टाकलं जनतेचा सन्मान, प्रत्यक्षात आणलेल्या कामांची शिदोरी, सत्ता लोकांच्या मध्ये उतरून राबवणं. तिसरं एक त्यांचं पेज आलं. पुन्हा तोच काळा रंग, पुन्हा तोच भगवा रंग. अनुभवशून्य उमेदवार, सामान्यांसोबत नो कनेक्ट आणि शहर प्रशासनाचा शून्य अनुभव. दगडे त्यांच्या बाबतीमध्ये भक्कम अनुभवाची शिदोरी, जनतेशी उत्तम कनेक्ट, 15पेक्षा जास्त वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव. ते असे जे काही पेजवरती त्यांनी त्यांचे सुधाकर भाऊ, आपला सुधाकर भाऊ पुष्पा दगडे ऑफिशियल त्या पेजवर टाकलेला आहे. त्यातनं निश्चितपणे व्यथित झालं, मन व्यथित झालं. तुम्हाला काय सभा घ्यायची आहे, तुमच्या उमेदवाराचं काय कौतुक आहे ते दोन्ही पक्षांनी आपापल्या सभांच्या मधनं सांगावं. परंतु अशा काळ्या आणि भगव्या रंगामध्ये तुलना करणं हे त्यांच्यासारख्या एका मोठ्या व्यक्तीला शोभेचं नाही असं मला वाटतं. अर्थात ते पेज त्यांच्या संमतीनंच चाललेलं असणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि नसेल त्यांच्या पेजनी चालत तर त्यांनी तसं त्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, त्यांना इतका जर का माझ्या सुनबाईचा जर का काळात इतिहास वाटत असेल तर मला त्यांनी 10-12 दिवसापूर्वी भेटून तुमच्या सुनबाईला आमच्याकडे द्या, आशेला आमच्याकडे द्या, बाकी काही तुम्ही पाहू नका. लगेच त्यांचं परिवर्तन झालं असं ते बोलले. 10-12 दिवसात एवढं परिवर्तन होतं मला काय पटत. अर्थात त्यांनी मला विचारण्याचं काय कारण असेल हे त्यांचं त्यांना माहिती आणि मी ते कधीही बोलणार नाही. परंतु त्यांच्या पेजवर त्यांनी सांगितलं तर खाजगीमध्ये आपण कोणावरून काय चर्चा करतो ती कधी ओपन करायची नसते. त्याला राजकारणातली सभ्यता म्हटली जाते. पण सभ्यतेची सारी पातळी ती ओलांडण्याचं काम त्यांनी केलं. माझ्या सुनबाईबद्दल ते काय बोलले, त्यांना जे योग्य वाटेल ते अजून त्यांनी बोलावं, माझं काही म्हणणं नाही. परंतु यातून दगडेताईंच्या मग इकडनं कुठेतरी टाकलं, शिक्षण नेते अनुभवी नाही, त्यांना तिकडे शिक्षण नाही. तर मला प्रथम एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय घटना लिहिलेली आहे त्या भारतीय घटनेप्रमाणे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका यांना एक 21ची वयोमर्यादा आहे आणि विधानसभा आणि लोकसभेला 25 वयाची वयोमर्यादा आहे. यापेक्षा त्यांच्या आरक्षणातून ते उभे राहू शकतात. त्याला बाबासाहेबांनी लोकशाही अधिक चांगली व्हावी, सामान्य अशिक्षित माणूससुद्धा त्या काळामधला संसदेमध्ये गेला पाहिजे, त्यांचा अनुभव स्वातंत्र्यपूर्व काळातून चळवळीतून आलेलं ते नेतृत्व होतं. त्यांना असं शिक्षणाच्या पिढीमध्ये अडकवता उपयोगी नाही. भूमिगत राहणारी माणसं त्यावेळेस कुठे शाळेमध्ये जाऊ शकणार होती, हा दृष्टिकोन त्यांच्यासमोर होता आणि म्हणून त्यांनी शिक्षणाची अट कधी ठेवली नाही. म्हणून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माझ्या काही सहकार्यांनी शैक्षणिकदृष्ट्या यांनी अशी कामाची अनुभव शून्य वगैरे ही तुलना केल्यामुळे तशा प्रकारे त्यांच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी आलेलं मी पाहिलं. आणि म्हणून मी प्रथम दगडेताईंचे, त्या माझ्या भगिन्या आहेत, पूर्वीपासून चांगले संबंध आहेत, निवडणूक संपल्यानंतर सुद्धा चांगले संबंध मी ठेवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. मी त्यांचं मन दुखावेल अशा पोस्ट माझ्या सहकार्यांकडून गेल्या त्याबद्दल जाहीरपणे माफी मागतो. वेळ मिळाला, वेळ भेटला तर त्यांना प्रत्यक्ष भेटून माफी मागेल.
निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागेल, परंतु अशा प्रकारचं महिलांच्या बाबतीमध्ये एकंदरीत कोणत्याही उमेदवाराबद्दल कुणीही बोलू नये आणि विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये आपण अतिशय चांगल्या प्रकारे बोललं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, सावित्रीबाईंचा, झाशीच्या राणीचा हा महाराष्ट्र आहे. महिलांचा आदर करायला शिकवलं जातं. राजकारणाच्या गर्दीमध्ये असे तथ्य टाकून राजकारण होत नसतं आणि मग तसं तर प्रत्येकाच्या बाबतीत बोलता येईल. कोणती निवडणूक कधी लढलं, कधी त्यांच्याकडे अनुभव होता. शेवटी तुमच्या कुटुंबातला कोणतरी आलेलं असतं, त्याला तुम्हाला जे योग्य वाटतं त्या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्याला सामोरं जाण्याकरता सारी लढण्याची जी काही शक्ती असते ती तुमच्यापाशी असते, लोक तुमच्याबरोबर असतात. हाच प्रश्न आता मला त्यांना विचारायचा आहे. त्यावेळेस हे कधी आपण तपासून पाहिलं का? मी गेली 25 वर्ष नव्हे तर काँग्रेसच्या 77 त्या काळापासून साऱ्या तालुक्यातल्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगरपालिका स्थापन झाल्यापासून त्याचं उमेदवार निवडीचं काम केलेलं आहे. त्यांना निवडून आणण्याकरता आटापिटा केलेला आहे. तर अशा प्रकारचं हे बोलणं मला काही योग्य वाटत नाही. आता काही ठिकाणी त्यांच्या एका कुठल्या तरी यूट्यूबवरून की आमदाराची सून आहे म्हणून तुला उमेदवारी दिली काय? ती आमदाराची सून नाही, आमदार महेंद्र थोरवे आहे. कदाचित त्या यूट्यूबरला कळलं नसेल की आपण काय माहिती पुरवतो, काय बोलवलं जाते, कदाचित तो डमी आवाज असू शकतो. आता निवडणुकीमध्ये अशा टॅक्टिक्स वापरू नये. एरवी तुम्ही असे एक व्हिडिओ बनवून टाकता, तो भाग वेगळा आला, पण इथे हे स्थानिक लोक आहेत, त्यांना सुखा समाधानानं पुढल्या काळामध्ये एकत्रितपणे काम करायचं आहे. कोण येईल, कोण पराभूत होईल तो भाग वेगळा आहे, पण शेवटी आपलं गाव आहे. या गावावरती, या तालुक्यावरती, या मातीवरती, या मतदारसंघावरती माझं प्रचंड प्रेम आहे. त्याने जे काय म्हटलं ते त्याचा जो काही आत्मकेंद्रित स्वतःचा विकास, घर भरायला, आता हे माझ्या आयुष्यामध्ये मी काय केलं मला कोणाला सांगायचं नाही. पण आज मी भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो ही वस्तुस्थिती आहे. मला काय ते आपल्याला ऐकवायचं नाही, परंतु त्यांनी जे काही टाकलेलं आहे. दुसरी एक टीका केली गेली की अक्षय लाड हा कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्याची बायको नगराध्यक्ष झाली तर त्याला काम मिळेल म्हणून तिला उमेदवारी मिळते. आणि त्यामुळे कोणी असं म्हटलं की बा तो इंजिनियर आहे, एमटेक आहे, त्यांनी कामं केली तर मग काय केलं, मग तुमचा धंदा कोणता? एक वेळ शिक्षणवाल्यावर बोललं तर चालेल, पण कुणाच्या व्यक्तिगत व्यवसायावरती बोलणं मला योग्य वाटत नाही आणि त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतो की शेवटी सरकारनं परवानगी दिलेले व्यवसाय जर कोण करत असेल आणि ते नियमाने असते, ते काही गावठी दारूचे धंदे नाहीत, मटक्याचे नाहीत, जुगाराचे नाहीत, तर त्याच्या बाबतीमध्ये असं कोणी बोलणं की आपल्या परंपरेला साजेसं नाही असं मला वाटतं. आणखीन एक विषय यामध्ये आला, नितीन दादा सावंत. ते म्हणाले आम्हाला घराणेशाही नष्ट करायची आहे. आता मला त्यांच्याकडनं, दादांच्याकडनं समजून घेतलं पाहिजे घराणेशाही कोणाची आणि कशाकरता संपवायची आहे. आता त्यांच्याच परिवर्तन विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक जण अनेकदा निवडणुकीला सामोरं आलेले आहेत. त्यांची विभागावरती असणारी जनमानसामध्ये चांगली प्रतिमा असेल, पकड असेल, त्यांच्या कुटुंबातली माणसं वारंवार निवडणुकीला उभी राहिली असतील, निवडून आले असतील, कधी पराभूत झाले असतील, तर त्याला मी काही घराणेशाही मानत नाही, म्हणत नाही. मग पहिलंच उदाहरण द्यायचं असं पालकर आहे. गुरुनाथ पालकर हा माझा अतिशय चांगला आणि आजचाही लोकप्रिय माझा आवडता सहकारी आहे. त्याला मी अगदी आनंदानं उमेदवारी दिली, तो निवडून आला, मनापासून त्याने काम केलं. दुसऱ्या निवडणुकीत पराभूत झाला. तिसऱ्या निवडणुकीत त्यांच्या वहिनीला त्यांनी उभं केलं. अतिशय तालुक्यातल्याच आहे, शेजारच्या गावच्या आहेत, लोकांशी संपर्क चांगला आहे, इलेक्टिव्ह मेरिट आहे, आम्हीच त्यांना तुम्ही उभं राहा म्हणतो. मग मी त्यांना घरात म्हणा ठीक आहे, त्या कुटुंबाचं काही योगदान नाही का?
पलीकडे 3 नंबरमध्ये गेला तर मग बैलमारे. आता मुद्र म्हणजे हे बैलमारेचं मुद्र म्हणूनच ओळखलं जातं, त्यात काही नवीन नाही. मग रमेश बैलमारे अगोदर ग्रामपंचायतीमध्ये होते, नंतर नगरपालिकेमध्ये होते. संतोष बैलमारेंची भावाची सून म्हणजे वसंत मोरेंची कन्या एकदा नगरसेविका होती. संतोष बैलमारे एकदा निवडून आले, एकदा त्यांची पत्नी आली, एकदा ते निवडून आले. तर त्या कुटुंबाचं त्या परिसरामध्ये असलेलं योगदान आहे. ही घराण्याशाही त्यांना संपवायची आहे का? मग इकडे आपण रमेश पाटलांच्या घरी होते. रमेश पाटील नगराध्यक्ष होते, लोकप्रिय होते. जेव्हा त्यांना पक्षाकडनं उमेदवारी दिली नाही तेव्हा लोकांनी काय लोकनेता असतो याची प्रचिती आम्हाला आणून दिली आणि ते प्रथम नगराध्यक्ष झाले. नंतर मग महिला आम्ही उभं केलं, पण यश आलं नाही. नंतर महिच्या मिसेसला आम्ही उभं केलं, ती निवडून आली. आता मी उभा आहे. तर पाटील कुटुंबाचं धापया मंदिर उभं करणं असेल किंवा त्या गावामध्ये त्यांचं काम असेल, हे त्यांचं कुटुंबाचं योगदान त्या परिसरामध्ये आहे. कुठली समस्या असेल, कुठली अडचण असेल, कोण आजारी असेल, या साऱ्या गोष्टींना ते कुटुंब अतिशय चांगल्या प्रकारे बरोबर असतं. कदाचित ते माझ्या विरोधात, आता माझ्या महायुतीच्या काही विरोधात असते. मग तिसरे आणखीन एक उमेदवार आहेत जोशी, सुवर्णदा जोशी. आता अनंत काका जोशी हे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्याला एक आक्रमक नेतृत्व, आक्रमक व्यक्ती म्हणून परिचित आहेत. त्यांचे आमचे राजकीय मतभेद होते. ते ग्रामपंचायतीचे सरपंच होते. अण्णा सुर्वेशी त्यांचा खूप मोठा संघर्ष झाला पाणी योजनेच्या बाबतीमध्ये. आम्ही अण्णांच्या सोबत होतो, त्यांच्या विरोधात लढलो आम्ही त्यांच्या. ते अनेक वर्ष सरपंच होते, नंतर नगरपालिकेचे ते, नंतर त्यांच्या नगरसेविका झाल्या. थेटल्या त्या नगराध्यक्ष निवडून आल्या. तर त्या पुन्हा आता नगरसेविका पदाकरता उभ्या आहेत. मग ही घराणेशाही झाली. आनंद काका असणारं या शहरावर आणि तालुक्यावरती असणारं एक वेगळं नेतृत्व आपण पाहिलेलं आहे. त्यांचं योगदान पाहिलेलं आहे. गोरगरिबांना दवाखान्यापासून तर सगळ्यापासून ते उपयोगी पडलेले आपण पाहिलेले आहे. सुवर्णाताई अगोदर निवडून आल्या तेव्हा त्यांनी त्यांची व्यक्तिगत छाप या नगरपालिकेवरती उमटवली. हसतमुख चेहरा त्यांचा, लोकांच्या मध्ये सहजगत्या वावरणं. नंतर त्या थेटला नगराध्यक्ष झाल्या. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कारभार पाहिला. कारभाराबाबत कुणाचे मतभेद असू शकतात, परंतु त्यांना घराणेशाही म्हणता येणार. आता आणखीन जर का उमेदवार पाहिले तर उमेश गायकवाड असतील. उमेश गायकवाड हे त्यांचे मामांचे वारसदार आहेत. वसंत मामा सुर्वे. वसंत मामा सुर्वे कित्येक वर्ष 77 सालापासून मी त्यांना पाहत आलेलो आहे. ते ग्रामपंचायतीमध्ये होते. पहिल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वादंग झाले, त्यांना अपक्ष म्हणून उभं राहावं लागलं, पराभूत व्हावं लागलं. परंतु आमच्याही मनाला ती खंत होती की मामांसारखा एक माणूस नगर परिषदेमध्ये येऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्यांना त्यांचं तिकडचं तंटा म्हणतो तुम्ही तेव्हा आम्ही गुडघे या आकुर्ल्या भागातलं त्यांना उभं केलं आणि निवडूनही आलं. त्यांना सन्मानाची जागा दिली. नंतर उमेश एकदा उभा राहिला, पडला, दुसऱ्यांदा तो उभा राहिला, निवडून आला, तिसऱ्यांदा तो उभा राहिला, निवडून आला. आता त्याच्या पत्नीला उभं केलेलं आहे. त्याच्या परीनं त्यांनी केलेली त्या परिसरामध्ये त्यांच्या कुटुंबाचं योगदान आहे, काम आहे. मतभेद ह्या सगळ्या कुटुंबाच्या अनेकांशी असूही शकतात. आता आपण दैवतीकडे येतो. दैवतीमध्ये आमचं लाड कुटुंब, लाड परिवार मोठा आहे. यात काही कुणाच्या मनामध्ये शंका असणं शंका असण्याचं कारण नाही. आणि लाड कुटुंबाची ही काही जागीरदारी नाही. तर ते म्हणतात ही काही जागीरदारी नाही. बरोबर आहे. हा देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि स्वर्गीय इंदिराजी पंतप्रधान झाल्यानंतर बँकेचं राष्ट्रीयकरण आणि तुमच्या सगळ्या राज्यांचं खालसा करण्याचं कामसुद्धा सरदार वल्लभभाई पटेल आणि नंतर इंदिरा गांधींनी स्पष्टपणे केलं. तर जागीरदारी कुणाची राहिली नाही. 1/57ला कुळ कायदा आला. त्या कुळ कायद्यामध्ये शेतकरी जमिनीचा मालक झाला, सावकारकी नष्ट केली. तिथे कुठल्याही प्रकारची सावकारकी, कुठल्याही प्रकारची जागीरदारी राहिली नाही.
तर जागीरदार हा शब्द कोणी कुठे कसा वापरायचा हा प्रत्येकाच्या बौद्धिक कृतीचा भाग आहे. परंतु लाड परिवाराच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं 77 सालापासून मी काँग्रेस पक्षाशी निगडीत आहे. जीव तोडून काम केलं. 78 साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही 3 सदस्य निवडून आलो. जयवंत लाड, पांडुरंग विष्णू लाड आणि मी. अतिशय तरुण होतो त्यावेळेस. आम्ही निवडून आलो. 8 जनता पक्षाचे आले. वर्ष दीड वर्षामध्ये ती ग्रामपंचायत बरखास्त झाली. अण्णा सुर्वे आमदार झाले. पाण्याचा तीव्र असा प्रश्न होता. बच्चूबाईच्या एका बोरिंगवरती आमचं गाव पाणी भरायचं. रात्रंदिवस ती बोरिंग चालू असायची. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाणी योजना झाली पाहिजे म्हणून पेज नदीवरनं पाणी योजना घेण्याचा आम्ही मागणी केली आणि अण्णा सुर्वेंनी कर्जत करतात एवढी कर्जतची मागणी केली. मंजुरीच्या टप्प्यावर आणली. परंतु त्यावरती कर्जतकरांनी सांगितलं आम्हाला फळदरीचं पाहिजे. आम्हाला मग ते जमवलं. त्यावेळेस असणारे मंत्री महोदय प्रतापराव भोसले तो वाद मिटवला आणि दैवली करता एकमेक गावाकरता ही योजना आणि कर्जत करता ती योजना. गावांमध्ये पाणी पिण्याचं काम केलं. गावाला ग्रामपंचायत कार्यालय नव्हतं. स्मशानभूमी नव्हती. अनेक प्रश्न होते. ते सारे सोडवण्याचं काम माझ्या सरपंचपदाच्या कालखंडामध्ये केलं. आमच्या गावामध्ये अनेक वन खात्यामध्ये लोकांनी घरं बांधली होती. त्या घरांच्यावरती वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि त्यांच्यावरती कोर्टात केसेस दाखल केल्या. कोर्टानं त्यावेळेस फक्त प्रत्येकी 500 रुपये दंड केला आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यावरती दिला नाही. आणि जी काही कायद्यामध्ये तरतूद होती आणि लोकशाहीचा ग्रामपंचायतीला असणारा अधिकार होता त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या सरपंच म्हणून मी ग्रामपंचायतीमधल्या वन खात्यामध्ये बांधलेल्या त्या घरांना घर नंबर दिले. वीज करता NOC दिली. पाणी तिथे दिलं. नागरी सुविधा दिल्या. ठराव करताना असं म्हटलं की माननीय कोर्टानं यांना 500 रुपये दंड वन खात्यानं केस दाखल केल्यानंतर केलेला आहे. ही घरं तोडावीत किंवा पाडावीत किंवा या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे माननीय न्यायालयानं आदेश न दिल्यानं पुढील कोर्टाचे आदेश होईपर्यंत मानवतेच्या दृष्टिकोनातून यांना आपण ही घरांना या नागरी सुविधा द्याव्यात असं मी त्यावेळेस ठराव केला. ग्रामसेवकांनी विरोध केला. मला असं नियमानं कायद्यानं करता येत नाही. म्हणलं तुम्ही शेऱ्यामध्ये टाका. की मी ग्रामपंचायतीला सरपंचांना सांगितलं की असं अमुक नियमाने करता येत नाही. परंतु त्यांनी त्यांच्या लोकशाही अधिकारामध्ये तो ठराव केलेला आहे. मी ही बाब चुकीची आहे असं जाणीव करून दिली. महाराष्ट्रामध्ये प्रथम मी ते काम केलं. तर योगायोगानं पंचायत समिती जाण्याची संधी सभापती तालुकाभर फिरलो. पक्षात सांगत असताना माझ्या कुटुंबातल्या आमच्या लाडाचे 4 ग्रामपंचायत सदस्य म्हणजे दवाखान्यात येणाऱ्या केसेस असतील, पोलीस स्टेशनच्या केसेस असतील, कोर्टाच्या केसेस असतील, त्या सगळ्यांना जर का त्यावेळेस वाहनाची सोय नव्हती. मुक्कामाला जाईल होती. सगळ्यांची लाडांचे नातेवाईक म्हणून जागा होती. ते येत होते आणि तालुक्यावर आमचं नात्याचं जाळं विणलं गेलं पक्षाच्या माध्यमातून. आणि एक लाड परिवार म्हणून आमचा उदयास आला. लाड घराणे नाही, परंतु त्याला जर का हे घराणेशाही म्हणत असतील तर मला अतिशय वाईट वाटतं. आता मी 77 सालापासून केलेल्या कामाचं जर दक्षित मला आमदारकी मिळाली असेल तर माझ्या पक्षाचा प्रश्न होता. जनतेचा जो प्रश्न होता, मतदारांचा जो निर्णय होता, त्याला तुम्ही बोलणारे कोण हा माझा प्रश्न आहे. नंतरचा आला प्रश्न शरद लाडे अनेक वर्ष काम करतो. तोही नगरसेवक झाला. नंतर तोही नगराध्यक्ष झाला. नंतर 2.5 वर्ष महिलांच्या करता होतं. त्या महिलांना 2.5 वर्षानं कोणाला करायचं असं वाटलं की लोकांना की रघुनाथ शेट्टी सुनबाई माझं रघुनाथ शेट्टी मित्र असल्यामुळे त्यांनाच करणार. मी त्या चौघींना केबिनमध्ये बसलो. तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि पहिला दुसरा तिसरा चौथा कोणाला 7.5 महिने प्रत्येकी येते. तुम्ही तुमचा निर्णय घ्या. पत्रकार मित्रांनी सुद्धा ही आमच्यावरती टीका केली. पण शेवटी करणार काय. जर काही एखाद्याला दिलं असतं दुसरं दिलं असतं मग विजय मांडेने काहीतरी खोचड बातमी टाकली असते त्यावेळेस. तर प्रिंट मीडियात करत होता. तर तसं कोणाला संधी मिळू नये या उद्देशाने मी तो माझा निर्णय घेतला. नंतर राजेश उभा राहिले.
तोही इतके वर्ष काम करत होता, तो निवडून आला, मेजॉरिटी आली, नगराध्यक्षपदाची संधी मिळाली, त्यानं त्याच्या परीनं काम केलं. नंतर रजनीताई अध्यक्ष झाल्या 2.5 वर्षाकरता, त्यांनी त्यांच्या परीनं काम केलं, सगळेच प्रश्न त्यांनी सोडवले असं मिळत नाही. पण राजेश किंवा रजनीताई यांनी स्वच्छ प्रशासन देण्याचं काम निश्चितपणे केलं, हे तुम्हाला कोणालाही मान्य करावं लागेल, हेच विनम्रपणे मला सांगायचं. आता नंतरच्या काळामध्ये तुम्हाला मागच्या 19च्या निवडणुकीमध्ये मी काही माझ्या मुलीला निवडणुकीला उभं करू इच्छित नव्हतो. काही 2 प्रबळ असे मोठे शेठ त्या निवडणुकीला आपल्या पत्नीला किंवा लेकीला उभं करण्याचं ठरवत होते. त्यांच्या एका आता त्यांच्याबरोबर असणाऱ्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणून सांगितलं, म्हणजे माझी काय हरकत नाही, वेळी आपण ठरवू. परंतु जेव्हा युती झाली, शिवसेना भाजप युती होत नाही म्हटल्यानंतर ते लढायला तयार होते. युती झालं तर ते मागे सरकले. मी आमदार असल्यामुळे ही नगरपालिका निवडणूक मला पक्षाच्या माध्यमातून लढवणं आवश्यक होतं. मी लढवलं, मुलगी पडण्याकरता मी उभी केली. हेही अनेक जवळच्या सहकार्यांना सांगितलं, मुलीलाही सांगितलं, तू निवडून येणार नाही, तू प्रचंड मेहनत केली. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी म्हणजे बाबा काय करू मी, तुम्ही तर म्हटलात मी पराभूत होणार आहे, मग मी काउंटिंगला जाऊ का? तुला जर का पराभव तिथे पाहणं सहन होणार असेल तर जरूर का? ती गेली. जेव्हा संकट असतं पक्षावरती, जेव्हा सो कॉल्ड शेठ लोक निवडणुकीला ढुंगणाला हे लावून पळतात, त्यावेळेस आम्ही मैदानामध्ये लढण्याचं काम केलेलं आहे. हेच त्यांना मला या निमित्तानं सांगायचं आहे. आता त्यांनी हे सगळे मला किंवा पालकांचा तुमच्या वडीलमारांचा किंवा त्यातली नेमकी कुणाची घराणी कोणाची घराणीशाही संपवायची आहे? कदाचित पालकांनी त्यांचं काम केलं नाही, संपवायची आहे का? संतोष उभा होते करून ते काम केलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं, म्हणून घराणीशाही संपवायची. अशाच प्रकारचा जोशींच्या वरती त्यांचा होता, पण त्यांची घराणीशाही संपवायची आहे का? घराणीशाही कोणाची संपवायची? मग विधानसभेचा राग कोण कोणाला काढणार आहे का? हा पहिलेला. आणि म्हणून अशा प्रकारे कुठेतरी असं चुकीचं बोलणं हे मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून अजून वेळ गेलेली नाही. आज 24 तारीख आहे, आठवडा अजून निवडणुकीला आहे. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही तुमची ताकद लावून प्रचार करा, आम्ही आमच्या परीनं ताकद लावून प्रचार करू. कोणी कोणाबद्दल वाईट बोलावं आणि गावातलं वातावरण खराब करावं असं मला वाटत नाही. म्हणून मी माझ्याकडून हे जाहीरपणे त्यांना सगळ्यांना आवाहन करतोय की एक गर्वाची परंपरा आहे. तुमच्या कुणाच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये कुणाबरोबर काय मतभेद असतील ते बाजूला ठेवा. तुमची सारी ताकद वगैरे सर्वांनी कोणी कडच्या लोकांनी ताकद लावावी, आपापले उमेदवार निवडून आणण्याचं काम करावं. अशा प्रकारची एक अतिशय विनम्रपणे सूचना त्यांना करायची आहे. बोलून ते शब्द मागे राहतात, वेळेनुसार तुम्हाला यावं लागतं. आणि म्हणून हे जे काही आता घराणेशाही बोलत आहेत त्यांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या त्या परिवर्तन विकास आघाडीच्या नेतृत्वाला विचारावं किंवा सुरेश लाड यांना त्यांची सुनबाई आणि मुलगा आपल्या तुमच्या पक्षात घेऊन त्यांना तुम्ही उमेदवारी देऊ इच्छित होते का? देऊ इच्छित असलं ती घराणेशाही तुम्हाला त्यावेळेस वाटली नव्हती का? काम शून्य वाटत नव्हतं का? तर आता हे असे अपप्रचार करणं होय, तिला अनुभव नाही, पण आम्ही सत्ता लोलूप आहोत हे कशावरून तुम्ही बोलता? सत्तेतून तुम्हाला केंद्रीकरण करायचं आहे, कशावरून बोलता? लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना, मतदारांना सामोरं जात असताना त्यांच्या मनाला, त्यांच्या मताला एक वेगळी आदराची भावना, किंमत आपण देत असताना तुम्ही अशा प्रकारचा अपप्रचार करून तुमच्या स्वभावाचं दर्शन तुम्ही पुढल्या काळामध्ये घडवू नका. एवढीच या निमित्तानं मला त्यांना सूचना करायची, विनंती करायची आहे. जर त्यांना पटलं तर ठीक आहे, त्यांनी त्याचं पूर्ण केलं तर असंच चालू ठेवलं
तर मला मग त्याला उत्तर किंवा माझ्या बुद्धीला जे पटेल तसं उत्तर द्यावं लागेल. ही माझी भूमिका आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून ती झाली. आत्तापर्यंत मी कुठल्याही यूट्यूब चॅनेलला किंवा संतोष गवळीचं मोठं चॅनेल आहे त्यांचाही फोन आला होता, किंवा ज्या दिवशी ओबीसीचं आरक्षण पडलं त्या दिवशी संतोष पेंडेने विचारलं होतं, डॉक्टर स्वाती लाड नगराध्यक्षाच्या उमेदवार असणार. त्यांना मी स्पष्टपणे सांगितलं तर अजिबात नाही. परंतु शेवटी पक्षाचा आदेश मानून मी या निवडणुकीला सामोरं जात आहे. हे फार मोठी माझी इच्छा होती, अशातला भाग नाही, आर्थिक स्थिती नाही. परंतु जर का पक्ष सांगत असेल तर मग काय असेल त्या परिस्थितीला आपण सामोरं गेलं पाहिजे. या भूमिकेतून मी जातोय. त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कर्जतमधल्या नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना नम्रतापूर्वक विनंती करून सांगू इच्छितोय की जर का तुम्ही आमचं महायुतीचं पॅनल निवडून दिलं, नगराध्यक्षपदाचे निवडून दिले, उमेदवार निवडून दिले, तर कर्जत नगर परिषदेमध्ये असणाऱ्या ज्या काही आता गैरसोयी आहेत, आतापर्यंत आपापल्या लोकप्रतिनिधी त्यांच्या माध्यमातून जे काही काम केलं असेल तर सर्वांनी, मग मी धनंजय चाकड्यांपासून रमेश पाटलांपासून ते कालपर्यंत सुरुवातीपर्यंत म्हणे, त्या साऱ्यांनी आपापल्या परीने काम केल्याबद्दल आदर व्यक्त करतो. शेवटी लोकसंख्या आहे, गाव मोठं होत चालले, नागरिकीकरण होत चालले, रेल्वे येत चाललेली आहे, समस्या वाढत आहेत. मग त्या वाहतुकीच्या समस्या असतील, त्यावेळी झालेली पाणीपुरवठा आपली पडत असेल, वीज पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही, असे अनेक प्रश्न नगर परिषदेमधल्या लोकांना भेडसावतात. आणि सगळे प्रश्न काही नगर परिषदेच्या हातामध्ये नाही, पण नगर परिषदेच्या माध्यमातून शासन दरबारामध्ये मांडून मग राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री आणि MMRDA सारखं महत्त्वाचा विभाग त्यांच्याकडे आहे, त्याच्या माध्यमातून असेल, मोदी साहेब पंतप्रधान आहेत, त्यांच्या खात्याअंतर्गत मग वेगवेगळे जे काही मग आपले प्रश्न असतील, रेल्वेपासून सारे प्रश्न सोडवण्याचं काम आपण पुढल्या काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं करू, हा विश्वास मतदारांना मी देऊ इच्छितोय. तुम्ही मांडलेले प्रश्न, तुम्ही मांडलेल्या समस्या याचा आदर करण्याकरता माझे लोकप्रतिनिधी त्यावेळेस जनतेकरता मोकळे असतील, त्यांची वेळ ठरवली जाईल, प्रशासकीय कामाकरता वेगळी वेळ असेल आणि नागरिकांना भेटण्याकरता एक वेगळी वेळ असेल, पत्रकारांनाही भेटण्याची एक आपण आठवड्यातला काही वेळ ठरवू. आणि ज्या काही तुमच्या माध्यमातून जनतेच्या समस्या ज्या आहेत त्या तुम्ही सांगितल्या तर त्या सोडवण्याकरता, त्याचा रिझल्ट देण्याकरता त्यांनाही आपल्याला आवडी दिला पाहिजे. आणि त्या साऱ्या कामावरती देखरेख करण्याचं काम एक जबाबदार मी कर्जतचा माझी लोकप्रतिनिधी सासरा म्हणून नव्हे, सुभाषराव किंवा तिथे जी अँटी चेंबर तिचा वापर आम्ही कोणीही करणार नाही. नगराध्यक्ष जर माझी सुनबाई झाली तर ती नगरपालिकेची गाडी स्वतःच्या कामाकरता वापरणार नाही, ती त्यांची गाडी घेऊन काम करते, जाण्या येण्याकरता कुठे असेल तर त्यांची गाडी घेऊन जाऊन काम करते, किंवा त्या मिटिंगचा भत्ता किंवा त्यांना जे काही मानधन मिळणार असेल त्याचाही लाभ नगराध्यक्ष म्हणून त्या घेणार नाही. ही ग्वाही मी आपल्याला देतो, हा शब्द मी आपल्याला देतो. आणि आपल्याला पूर्ण कल्पना आहे की मी दिलेला शब्द पाळत असतो. आज कर्जतमध्ये अनेक प्रश्न आहेत, मला कल्पना आहे, पत्रकार ते मांडण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळे आपले व्हॉट्सॲपवरती ग्रुप असेल, मग तुमचा कर्जत बचाव समिती असेल किंवा रविवारी विचार मंच असेल किंवा गुडघ्यामध्ये असणारे ग्रुप असतील, त्या सर्वांचा आणि लोकप्रतिनिधीचा आणि लोकांचा आदर निश्चित करून ते प्रश्न सोडवण्याचं काम करण्याचा त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारे आपण प्रयत्न करू. त्यामध्ये ते साध्य करण्याकरता जो काही वेळ लागेल तो सुद्धा मी त्याकरता लोडगुड करणार नाही. आणि उरला प्रश्न एक आणखीन जो काही आरोप असा कोणीतरी केला होता की त्यांचा नवरा नगराध्यक्ष अक्षय लाड हा कॉन्ट्रॅक्टर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, त्यानं MTech केलेला आहे. परंतु एक आपल्याला कल्पना आहे की जो लोकप्रतिनिधी होतो त्यांना मग त्यांच्या घरामध्ये कुठलाही व्यक्तिगत लाभ देता येत नाही.
ही कायद्यानं केलेली तरतूद आहे. त्यामुळे तो प्रश्नच येणार नाही आणि तोही नगरपालिकेच्या कुठल्याही कामामध्ये लुडबुड करणार नाही. नवरेशाही काही ठिकाणी महिला सरपंच असतात, परंतु त्या ठिकाणी त्यांच्या नवऱ्याचा वाढदिवस, सरपंच साहेबांचा वाढदिवस, मी गेलो आणि मुलं वाढदिवस कोणाचा आहे? तुझा आहे ना, मग सरपंच साहेब त्याला काय होतं, लोक मला सरपंच म्हणतात. आणि हे लोकशाहीची अधोगती आहे. त्यांचा महिलांचा आदर केला जात नाही. सुषमाताई आंबेडकरांनी कालच्या भाषणामध्ये सांगितलं, नगरसेवक म्हणजे काय, तर नळ, गटार आणि रस्ते. चांगल्या वक्त्या आहेत, अभ्यासू आहेत, पक्ष वेगळा असतो, त्यांचे विचार वेगळे असतात, पण त्यांनी एक अतिशय चांगल्या प्रकारची व्याख्या ती सांगितली. कर्जतमध्ये विजेची समस्या मोठी आहे, पाण्याची समस्या मोठी आहे, त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. घनकचरा निर्मूलन जो काही प्लांट होता तो बंद झाल्यानं आज कर्जतमध्ये कचऱ्याचे ढीग गुडघे परिसरामध्ये वाढलेले पाहायला मिळतात. किती दिवस तुम्ही तिथे कचरा टाकू शकणार आहात? त्या जागेला सुद्धा मर्यादा असणार आहे आणि देशामध्ये असणारी ही समस्या आहे. तर त्याच्यावरती वेगवेगळ्या शहरांनी, आपल्या इथे कोकरे साहेब असतील त्यांनी केलेले प्रयत्न असतील, किंवा आज इंदोरसारख्या मोठ्या शहरानं, पूर्वी आम्ही इंदोर शहर पाहिलेलं आहे, आता तुम्ही जाऊन पाहिलं तर देशातलं 1 नंबरचं शहर म्हणून त्याची ओळख आहे. कारण त्यांनी कचरा होऊ देत नाही, कचरा उचलण्याची एक वेगळी सिस्टीम त्यांनी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती बायोगॅस निर्माण करून तिथली सगळी स्ट्रीट लाईट आणि कार्यालयांना वीज सप्लाय त्यांनी केलेला आहे. अभ्यासगटाच्या माध्यमातून कुठेतरी हिल स्टेशनला जाऊन जे काही अभ्यास केला जातो त्याच्यापेक्षा अशी शहरं आहे, अशा शहरामध्ये जाऊन त्यांचे जर त्या कार्यान्वित केलेले प्लांट असतील, अभिनव उपक्रम असतील तर त्याचा अभ्यास करणं निश्चितपणे गरजेचं आहे आणि त्याच्याकरता सुद्धा शिक्षित लोकप्रतिनिधींची गरज आहे. हेच मला आपल्याला सांगायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्व मतदारांना विनंती करतोय की आमच्या नगराध्यक्षसह सर्व पॅनलला आपण विजयी करावं. 5 वर्ष आपली सेवा निश्चितपणे केली जाईल. ज्या काही तुमच्या अपेक्षा आहेत, नगराध्यक्षाने किती वेळा तुमच्याकडनं, किती महिन्यानं तुमच्याकडे आलं पाहिजे, तुमच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, नगरसेवकानं कधी आलं पाहिजे, किती वेळा आलं पाहिजे, हे वेगवेगळ्या लोकांच्या भावना हे आपण त्या ठिकाणी पाहतोय. आज जनमानसामध्ये सोशल माध्यमातून, मीडियामधून अतिशय वाईट आपल्याबद्दल बोललं जातं, याची मला कल्पना आहे की त्यांना विश्वास राहिलेला नाही. लोकप्रतिनिधींवर, प्रशासनावरती विश्वास राहिलेला नाही. तर लोकशाहीमध्ये असं घडून देता वगैरे नाही. आता ती जबाबदारी जर का या काळामध्ये जनतेच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून मिळाली तर या साऱ्या ज्या काही तुमच्या मनातल्या भावना आहेत त्यांनी देशामध्ये उतरतील असं सांगत नाही, जिल्ह्यामध्ये उतरतील असं सांगत नाही, तालुक्यामध्ये उतरतील असं सांगत नाही, पण शहरामध्ये तुमच्या साऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न जे मांडले असतील ते सोडवण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे केलं जाईल. एवढीच या निमित्तानं मी आपल्या मतदारांना ग्वाही देतो.